पदाधिकाऱ्यांची भोजनाची व्यवस्था पाठीमागे केलेली आहे. मला वाटतं की ज्या जोपर्यंत प्रेस कॉन्फरन्स आधी संजय राऊत साहेब त्यांनी मी शुद्ध अवस्थेत आहोत असं प्रशस्ती पत्रक देणार नाही तोपर्यंत त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही. मी शुद्ध या अर्थाने आरोग्य अर्थाने म्हणतोय, नाही तर दुसरा अर्थ काढू नका. आरोग्य शुद्ध या अर्थाने. बाबा पाटोळे नावाचे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावरती अनेक गुन्हे आहेत. आताच ते त्याला शिवसेनेने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याच आहे. काही दिवसापूर्वी आपण पाहिलं होतं की एका हत्या करण्याच्या आरोपांना सुद्धा अशा प्रकारे प्रवेश दिला होता. काय सांगाल तुमच्या मित्र पक्षामध्ये अशा प्रकारचे जर आरोपींना संधी दिली जात असेल तर महायुतीला पण कुठेतरी गालबोट लागणार नाही? माहिती घेऊन उत्तर देतो. ठीक आहे. मग तुम्ही काय करताय? त्या ठिकाणी एका आमच्या उमेदवाराला आम्ही उमेदवारी दिली नाही जळगावमध्ये, मग तुम्ही त्याची पूजा कशासाठी केली? आज आमच्या बरोबर असलेल्या मोहिते पाटलांजींच्या परिवारामध्ये तुम्ही हात का घातलात? तुमचा तो बाबा, आमचा तो कार्टा. लोक शाणी आहेत, आम्हाला धडा शिकवू नका. या आठवड्याभरात याही जागा घोषित होती आणि मुंबईतल्या 6 जागा त्या ठिकाणी आम्ही प्रचंड मताधिक्याने जिंकू हे आजच भाकीत मी तुम्हाला सांगतो. 4 दिवस झाले उमेदवारी अर्ज भरण्याचा. मात्र स्थानिक आपण जर पाहिलं उदयनराजे भोसलेंनी प्रचाराला सुरुवात केली, दुसरीकडे नारायण प्रचार करतायत. त्यामुळे अशी माहिती मिळते की दोघांनाही उमेदवारी निश्चित झाली, मात्र बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी जाहीर केली जात नाही. नेमकं भाजपचं कारण काय? महायुतीला बंडखोरीचा विषय नाही. योग्य उमेदवार, जिंकणारा महायुतीचा उमेदवार हा घोषित 2-3 दिवसात होईल आणि त्याचा विजय साताऱ्यात पण होईल आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा होईल. आम्ही दुसऱ्यांकडे बोट दाखवून स्वतःच्या चुका लपवणारी लोक नाहीत, ती आहेत महाराष्ट्र विकास आघाडीची. अजूनही त्यांचे प्रश्न संपले नाहीत. काँग्रेसचे अध्यक्ष आणि बाकीचे आमदार दिल्लीला जाऊन आले, त्यामुळे मला चिंता वाटते अनिल देसाई यांनाही अजून मी आहे का की मी नाही याबद्दल साशंकता त्यांना वाटते. मध्य उत्तर मध्ये तर त्यांच्याकडे उमेदवारच नाहीये. पण अलायदा आम्ही योग्य वेळेला रणनीतीनुसार आमचे उमेदवार घोषित करू. प्रेमी फोडणीपासून बाहेर या आणि मग जनतेसाठी प्रश्न विचारा. तुमच्या कंत्राटदाराला काम मिळालेलं काम उत्तम, तुमच्या कंत्राटदाराला जे काम मिळालं नाही त्याच्या फोडणीसाठी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करणं ही कंत्राट प्रेमी वृत्ती बरी नव्हे, एवढंच मी त्यांना सांगितलं. शरद पवारांच्या प्रत्येक गावाला देवेंद्र फडणवीसांकडून प्रतिगाव टाकलं जातोय. सुरुवातीला महादेव जानकरांना जवळ केलं, त्यानंतर उत्तम जानकरांना जवळ केलं. त्यामुळे म्हाडा आणि बारामतीमध्ये मोठी ताकद भाजपची वाढणार आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीचा रंग आता भरत चाललाय. आमच्यावर आरोप करणारे स्वतः मात्र दुसऱ्याच्या पक्षावर डोळे ठेवून बसले. आमच्या बरोबर असलेल्या घराण्यांना फोडायचा प्रयत्न करतायत. आम्हाला त्याच्यावर भाष्य करायचं नाही, पण आम्हाला जेव्हा उंगली दर्शन कराल की घर आणि घरदार फोडली, त्यावेळेला तुम्ही काय करता हे मात्र स्वच्छ पाण्यामध्ये बघा. आणि त्यामुळे स्वच्छ पाणी येत नसेल तर सिल्वर ओक आणि मातोश्रीला स्वच्छ पाणी पोहोचवणारी यंत्रणा येणाऱ्या महानगरपालिकेत आम्ही करू. या सगळ्यांच्या घटना घडतायत, त्यात करणाऱ्याला वाटतंय की आपणच काहीतरी शेकी मिळवली आहे. पण राजकारणामध्ये या महाराष्ट्राच्या येणाऱ्या लोकसभेत जास्त जागा निवडून येण्यासाठी हर दाव का इलाज है, हर दाव का इलाज लेकर हम चल पड़े हैं. आणि त्यामुळे प्रत्येक डावाला प्रतिडाव हा आमच्याकडनं देवेंद्रजींच्या नेतृत्वात टाकला जाईल. उत्तमराव जानकर येण्याने माढा तर आम्ही जिंकूच, पण बारामतीमध्ये सुप्रियाताईंच्या पराभवाला आता अधोरेखितपणा स्पष्ट झाला, एवढंच मी सांगेन. तोडफोडीला आम्ही घाबरणारे लोक नाही. ज्या पद्धतीची हुल्लडबाजी कोणी केली असेल तर निवडणुका आहेत, निवडणूक आयोग आपलं काम करत आहे. पोलीस यंत्रणांवर आमचा पूर्ण भरोसा आहे.
आणि त्यामुळे याचा उचित न्याय आम्हाला मिळेल. आणि ज्यांनी या हुल्लडबाजी करायचा प्रयत्न केला त्या हुल्लडबाजी समर्थकांना मोठ्या प्रमाणामध्ये कमळ बटन दाबून जनता उत्तर देईल हे त्या ठिकाणी आम्ही स्पष्ट करतोय. आणि अधोरेखित केलेल्या अन्य गोष्टी करायला निवडणूक आयोगाचं काम संपल्यावर आमचा आयोग काम करेल. सर 2 दिवसापूर्वी तुम्ही सावंतवाडी दौऱ्यावर होता, मात्र आज किरण सावंत यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलेला आहे. दुसरीकडे नारायण राणे यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलेला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग वाद म्हटलेला आहे. दोन्ही पक्षापर्यंत मी कालही सांगितलं, आज पुन्हा सांगतोय की 3-4 दिवसामध्ये महायुतीचा उमेदवार घोषित होईल. एक नक्की सांगतो, उमेदवार महायुतीचा जो घोषित होईल तो 2.5 लाखाच्या वर मतांनी विनायक राऊत यांचा पराभव करेल. आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केलेलं आहे, काही फोटो ट्विट केले. नायर रुग्णालयाचं जे वसतिगृहाचं ओपनिंग झालं होतं त्याची दुरावस्था झाली. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही फक्त जागा वाटपामध्ये व्यस्त आहात, तुम्ही जागा वाटपातच व्यस्त राहून मुंबईकरांचे हाल जाहीर करताय, असा तुमच्यावरती आणि शिंदे शिवसेनेवरती आरोप. मला वाटतं अजून आदित्यजींना मुंबईच कळले नाही. आदित्यजींना मुंबईकरांचे प्रश्नच कळले नाही. आज सकाळी इथे येण्याआधी मी स्वतः आमचे 6 आमदार नाले सफाईच्या कामाची पाहणी करून पण आले. खरं तर मुंबईकरांची सर्वार्थाने सेवा केली पाहिजे ती 25 वर्ष तुम्हाला आदित्यजी दिली. नायरच्या इस्पितळाच्या दुरावस्थेला 25 वर्ष एक तर विकासाला दिरंगली आणि दुरावस्थेची स्थितीला असलेल्या तुमच्या कंत्राट प्रेमाची त्या ठिकाणी फोडणी आहे. बळ आपल्या येण्याने मिळणार, या सर्व सैनिकांच्या येण्याने मिळत आहे. आणि राज्यामध्ये माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा पवार, रामदास आठवलेजी यांच्या नेतृत्वातलं जे सरकार, ज्याचा केंद्रबिंदू हा गरीब माणूस, गरीब व्यक्ती, गरीबाचा उत्थान आणि राज्याच्या पायाभूत सुविधांचा विकास या सगळ्यामध्ये होतोय, त्यालाही आपलं बळ उपयोगी पडणार आहे. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद करतो. सर्व उभाटा गटाच्या शिवसैनिकांचं स्वागत करतो. आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे संकल्प पत्र काल विकसित भारतासाठी ज्याची घोषणा झालेली, पुढच्या 5 वर्षाच्या कामाला खरं तर नियोजनात सुरुवातच झाली. या संकल्प पत्रामध्ये जो वर्ग डोळ्यासमोर ठेवून मोदीजींनी एका अर्थाने संकल्प केला आहे तो म्हणजे गरिबांना घर, प्रत्येक मध्यमवर्गीय, निम मध्यमवर्गीय, झोपडपट्टीत राहणाऱ्या शहरातल्या माझ्या बंधू भगिनींना त्याच ठिकाणी विकसित घर, सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज, 5 वर्ष त्यांना मोफत त्या ठिकाणी राशन, 5 वर्ष शेतकऱ्यांना, युवकांना, महिलांना त्या ठिकाणी लखपती दिदी, या सर्व योजना, अशा असंख्य योजना मोदीजींच्या सरकारमध्ये आल्या आहेत आणि गतीने पुढे जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी इथेच प्रसादजी आपण चेंबूर आणि अणुशक्ती नगर या 2 विधानसभा क्षेत्रातील गटप्रमुखांपासून सगळे अशा मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांनी चेंबूर आणि अणुशक्ती नगरचा मोठा प्रवेश केला. त्यानंतर जोगेश्वरी विधानसभेमध्ये पूर्ण विधानसभेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी उभाटा गटाच्या जोगेश्वरीमध्ये पूर्ण मोठ्या प्रमाणात प्रवेश केला. आज अश्विनीताईंबरोबर केवळ घाटकोपर पश्चिम असं नाही, त्या आज विभाग संघटिका आहेत होत्या आणि जबाबदारीमध्ये त्यांच्या बरोबर कुर्ला आणि चांदिवली विधानसभा म्हणजे घाटकोपर पश्चिम, कुर्ला विधानसभा आणि चांदिवली विधानसभा आणि कलिना विधानसभा या 4 विधानसभेची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ज्या इथे आमच्या भगिनी वर्ग दिसतोय हा त्यांच्या बरोबर या 4ही विधानसभेतला मोठ्या प्रमाणातलं जनसमर्थन भाजपमध्ये प्रवेश करत आहे.
जवळजवळ 10 बसपेक्षा जास्त एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक सुद्धा आणि विशेषतः उभाटा गटाचे शिवसैनिक, गटप्रमुख, उपविभाग प्रमुख, काय पदाधिकारी जे असतील हे सगळे बरोबर घेऊन अश्विनीताई आले. या गोष्टीचाही उल्लेख करायला लागेल की त्यांच्याबरोबर युवकही आहेत, महिलाही आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि मुद्दामून सांगायचं झालं तर ज्येष्ठ शिवसैनिक सुद्धा रामभाऊ आहेत. विनायक कोरडे जिथे बसले 1968 चे शिवसैनिक. 60च्या दशकामध्ये ज्या वेळेला ज्यांनी संघर्ष उभा केला त्या शिवसैनिकांमधले विनायकजी कोरडे सुद्धा आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत. मी तुमचं सुद्धा मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतोय आणि तुमचा पक्षप्रवेश प्रेरणा देणार आहे. एक एक करत मुंबई मधले जे वातावरण आहे हे महायुतीच्या बाजूने, भाजपच्या बाजूने होत चालले त्याची उदाहरणं सुद्धा मी देईन. मला आनंद या गोष्टीचा आहे की अश्विनीताई या जमिनीवर काम करणाऱ्या रणरागिणी आहे. शिवसेना पक्षासाठी सुरुवातीपासून रस्त्यावरचा संघर्ष करून सामान्य नागरिकाला न्याय मिळावा यासाठी लढणाऱ्या असा ज्यांचा परिचय अशा आमच्या अश्विनीताई आहे. त्या 3 वेळा नगरसेविका निवडून आल्या. त्यांनी विविध समित्यांवर अध्यक्ष म्हणून सुद्धा, मला वाटतं आरोग्य समितीवर अध्यक्ष म्हणून सुद्धा अतिशय उत्तम काम केलं. स्थायी समितीमध्ये मनोज आम्ही एकत्रही काम केलंय आणि त्यामुळे लोकांसाठी सतत विचार करणाऱ्या असं नेतृत्व अश्विनीताईंचं आहे.